हे बघा मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी विज्ञान विषयाचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिला पाठ आहे नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. नैसर्गिक संसाधनं जी आहेत या सर्व संसाधनांची आपल्याला सर्व सजीवांना आवश्यकता आहे. मग आपल्यासमोर जे चित्र दिलेलं आहे पृथ्वीची आवरणे, त्या चित्राचं तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करा. त्यामध्ये बघा, खालचा जो काही थर आहे तो शिलावर्णाचा आहे, मधला जो आहे तो जलावर्णाचा आहे आणि सर्वात वरचा जो आहे तो वातावरणाचा आहे. मग निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की सर्व जे काही आवरणं आहेत त्या आवरणांमध्ये सजीव सृष्टी दिसते आहे. आणि मग या चित्राचं तुमचं निरीक्षण करून झालं असेल तर त्यावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारते की पक्षी कुठे आहेत, तर आकाशात संचार करताय. गायी कुठे चरत आहे, तर जमिनीवर आहे. रस्ता झाडे कुठं आहेत, तर ते पण जमिनीवर आहेत. नदी कुठून कुठे वाहत आहे, तर ती डोंगराकडून सखल भागाकडे वाहत येते. विमान कुठे आहे, तर आकाशामध्ये आहे. मासे कुठे दिसत आहेत, तर ते पण तुम्हाला पाण्यामध्ये दिसतात आहे. आणि होडी कशावर तरंगत आहे, तर ती पण पाण्यावर आहे. आणि मग ही जी सर्व नैसर्गिक संसाधने आहेत हे या आकृतीचं आपण निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की सर्व ठिकाणी काय आहेत, तर सजीव आहेत. आणि म्हणून मग नैसर्गिक संसाधने म्हणजे काय, मग तर पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. आणि म्हणून मग जे काही घटक आहेत पाण्यामध्ये, काही आकाशात, तर पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी या हवा, पाणी व जमीन यांच्याशी संबंधित आहेत. जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे काय म्हणतात, जमिनीला म्हणतात शिलावरण, पाण्याच्या आवरणाला म्हणतात जलावरण आणि हवेच्या आवरणाला म्हणतात वातावरण. मग ह्या तीनही ठिकाणी सजीवांचा संचार किंवा वावर असतो. हे सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या शिलावरण, जलावरण व वातावरणाच्या भागास काय म्हणतात, जीवावरण. तिघांना एकत्रितपणे म्हणतात जीवावरण. पृथ्वीची ही आवरणे निसर्गतः निर्माण झालेली आहेत. हे आपण मागे इयत्तेमध्ये बघितले. आता शेजारी तुम्हाला कशाचं चित्र दिसतं आहे बरं, पृथ्वीचं, बरोबर आहे की नाही. मग ही जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजेच हवेचा थर आहे. मग पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण, शिलावरणाने बनलेला आहे. यापैकी जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेत जास्त आहे. पृथ्वीवरील जमीन व पाण्याचे प्रमाण आपल्याला आकृती 1.2मध्ये दिसतं आहे बघा. सर्वांनी निरीक्षण करा शेवटच्या आकृतीचं की त्यामध्ये जमीन आहे 29% आणि पाणी आहे 71%. म्हणजेच मग आपल्या पृथ्वीवर सर्वात जास्त काय आहे, तर पाणी आणि कमी आहे जमीन, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून मग हे जे काही प्रमाण आहे या प्रमाणानुसार आपल्याला त्यांचा वापर करावा लागतो. मग स्थायू, जल आणि वायू रूपातील या नैसर्गिक घटकांकडे आपण संसाधने म्हणून बघतो. म्हणजे या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. आपण या तीनही घटकांचा सविस्तर आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मग आपण आता पुढे बघा, जे काही वातावरणाचे थर दिलेले आहे त्यांचा आपण
अभ्यास करणार आहोत. मग बघा, वातावरणाचे 5 थर आहेत. त्यामध्ये तपांबर, स्थितांबर, दलांबर, आयनांबर आणि बाह्यांबर. मग बघा, हे जे थर आहे हे हवेमध्ये आहेत. मग पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड 6 निष्क्रिय वायू आहेत. नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण या सर्वांचा समावेश त्यामध्ये होतो. मग तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे 80% वायू असतात. तर स्थितांबरात हे प्रमाण सुमारे 19% असते. पुढे दलांबर व आयनांबरामध्ये वायूचे हे प्रमाण कमी होत जाते. आणि जे बाह्यांबर आहे त्यामध्ये व त्या पलीकडे वायू आपल्याला आढळून येत नाही. आणि म्हणून मग हे जे हवेतील विविध घटक आहेत त्या आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा बरं. त्यामध्ये बघा, नायट्रोजन 78% आहे, ऑक्सिजन 21% आहे, आर्गॉन 0.9% आहे. तर इतर वायू व जे काही घटक आहेत ते 0.07% आहेत आणि कार्बन डायऑक्साईड 0.03% आहे. असं एकंदरीत हवेतलं सर्व घटकांचं प्रमाण आहे. मग आता तुमच्या हे लक्षात येईल की पृथ्वी सभोवताली असलेल्या अनेक वायूंचं मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा. म्हणजेच हवा ही नुसती एकटी नाही आहे, अनेक घटकांचं ती मिश्रण आहे. मग वायूबरोबर धूलिकण आहे, पाण्याची वाफ आहे म्हणजे बाष्प, यांचा देखील समावेश होतो. हवेतील वायूंचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त व जसजसे भूपृष्ठापासून वर जावे तसतसे कमी होत जाते. मग हवेमध्ये हे जे काही घटक आहे त्या घटकांचं प्रमाण आपण बघितलेलं आहे. आता हवेतल्या ह्या घटकांचे आपल्याला उपयोग बघायचे आहे. मग त्यामध्ये नायट्रोजन जो सजीवांना आवश्यक आहे, प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होतो. आता ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी, ज्वलनासाठी तो उपयोगी आहे. कार्बन डायऑक्साईड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यांमध्ये कार्बन डायऑक्साईड वापरला जातो. तसं आर्गॉन, विजेचे जे बल्ब आहे त्या बल्बमध्ये आर्गॉन असतो. हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये हा वापरण्यात येतो. बरोबर आहे की नाही. तसं निऑन हा जाहिरातींसाठीच्या रस्त्यांवरच्या दिव्यांमध्ये या निऑनचा वापर केला जातो. आता क्रिप्टॉन मग फ्लोरोसेंट पाईपमध्ये वापर होतो क्रिप्टॉनचा. आणि झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो. म्हणजे तुम्ही जेव्हा फोटो काढतात तेव्हा त्याचा जो फ्लॅश पडतो आणि त्या फ्लॅशमध्ये हा झेनॉन वापरलेला असतो. अशा पद्धतीने हवेतील वायूंचे उपयोग आहेत. आता हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे. जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. मग त्यामध्ये बघा, धुके, ढग, हिम व पाऊस यांची जी निर्मिती होते तीच मुळात वातावरणामुळे होत असते. आणि म्हणून मग बघा, हे वातावरणामधले जे काही घटक आहे ते सर्व आपल्याला किती उपयोगी आहे हे तुमच्या आत्ता इथं लक्षात आलेलंच असेल. बरोबर की नाही. आता तुम्ही सर्व मुलांनी हवेतील वायूचे जे काही घटक आहे त्या घटकांचे जे उपयोग सांगितलेले आहे ते उपयोग सर्वांनी पुन्हा वाचायचे आणि ते पाठ करायचे. आता आपल्याला पुढच्या भागामध्ये जो काही याचा पुढील भाग आहे तो अभ्यासायचा आहे.
त्या अगोदर तुम्ही झालेल्या भागाचं सविस्तर वाचन करायचं आणि त्याचं पाठांतर करायचं.